कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक समतेची क्रांती केली। या ऐतिहासिक घटनेला आज 98 वर्ष पूर्ण होत आहेत। चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना खुले करून दिले। हा दिवस सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातोय। त्यानिमित्ताने आज राज्यभरातील हजारो आंबेडकरी अनुयायांनी महाड येथील चौदार तळ्याला भेट दिली। महाड शहराला जत्रेचे स्वरूप आले आहे। तळ्याचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। तर या निमित्ताने मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते। लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सशस्त्र सलामी देण्यात आली। दिवसभर आंबेडकरी गीतांचा जलसा सुरू आहे। राज्याच्या अनेक भागातून आंबेडकरी अनुयायांनी आणलेल्या भीमज्योतींचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। आंबेडकरी जनतेला मी अभिवादन करतो। आज या चौदार तळ्याचा 58वा वर्धापन दिन आज तुम्ही पाहताय अत्यंत जल्लोषात जोशात साजरा होतोय। बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण या ठिकाणी दाखवतात। त्यांची ज्या काही आठवणी आहेत त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 3 वर्षापूर्वी भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदे साहेबाला सांगून इथं मानवंदना आपण सुरू केलेली आहे। आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या चौदार तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतोय, जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं पाहिजे। आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ते पिण्याजोगं पाणी नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सामाजिक न्यायमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। जरूर मला अभिमान आहे की मला या कार्यक्रमामध्ये सम्मिलित करता सहभागी होता आलं। 98 वर्षानंतर 2 वर्षांनी 100व्या वर्षामध्ये आम्ही हा उत्सव साजरा करणार आहोत। मागच्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते खातं आमच्याकडे होतं, त्यावेळेला 7 कोटी रुपये हे ज्या सुशोभीकरणाला दिलेले आहेत, 3 कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृहाला दिलेले आहेत। ती दोन्ही कामं आता आम्ही सुरू करतोय। आणि आत्ता मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जो 100वा वर्धापन दिन होईल त्यावेळेला इथलं जे फिल्ट्रेशन प्लांट आहे त्याची आम्ही ह्याच वर्षी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सर्व मंत्री महोदय बसून ह्या 100व्या वर्षाचं नियोजन काय करायचं